ओके. सो आज आपण एक थोडीशी इम्पॉर्टंट टेक्निक, कारण आपण आजपासून ठरवलंय की आजपासून आपण 90% टूल यूज करणार आहेत. सॉरी, 80% टूल यूज करणार आहेत. 80-20 प्रिन्सिपल आपण असं म्हणू की आतापर्यंत आपण 80% फिंगर्स यूज करत होतो. 3 लेवल आपण कंप्लीट केल्या, लेवल 0, लेवल 1 आणि लेवल 3. तेव्हा आपण 80% फिंगर्स यूज करत होतो आणि 20% ऑदरचा सपोर्ट घेत होतो. आता आपण थोडंसं चेंज करूया. म्हणजेच आपला दुसरा तिसरा दिवस आहे. आपण लेव्हल 2 आणि लेव्हल 4 ला जातोय. तर आपल्याला आता 80% टूल यूज करायचंय आणि 20% फिंगर्स किंवा मेंटल अरिथमेटिक याचा थोडासा वापर करायचा आहे. क्लिअर आहे? असं हे आपल्यासाठी बरं का, टीचरसाठी. मुलांना तसं नाहीये. मुलांना जर तुम्ही तुमचं बुक बघितलं आणि या रो मध्ये गेलात तर इथं टी लिहिलं आहे. म्हणजे हे 10 कॅल्क्युलेशन आहेत. फॉर एक्झाम्पल डे 1चे. आता हा वीक 4 आहे. या वीक 4 मध्ये हा तुम्ही क्लासरूममध्ये इकडची प्रॅक्टिस क्लासरूममध्ये केली. त्याच्यानंतर मुलांना पर्सनली सांगायचंय की एव्हरी डे तुला 10 कॅल्क्युलेशन करायचे आहेत. हे 10 कॅल्क्युलेशन डे 1चे आहेत, म्हणजेच मंडे किंवा सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार. आणि पुन्हा परत शनिवारी, रविवारी तुम्हाला त्याला क्लासला यायचंय. पुन्हा परत नवीन कन्सेप्ट किंवा क्लास सेक्शन आणि पुन्हा परत हे केलेलं विद्यार्थ्याने. हे जे 6 दिवसाचं केलं हे पुन्हा परत चेक करणं. चेक करताना विद्यार्थ्यांना जाणीवपूर्वक सांगायचं की बाळा रे, प्रामाणिकपणे जर तर टूलने केलं असेल तर टूलने कर, फिंगरने केलं असेल तर फिंगरने कर. तेच खाली कॉमन आन्सर लिहू नको. जर अदरवाईज असं पण होऊ शकतं की सम टाइम मिस्टेक झाली. इथं 34 आन्सर आलं आणि खाली समजा 32 आलं. तर पुन्हा परत ते कॅल्क्युलेशन पुन्हा परत एकदा दोघं मेथडने कर आणि कन्फर्म झाल्यानंतर रब करून ते पुन्हा परत आन्सर लिही. आन्सर चेक करताना जस्ट वरच्या बाजूला टिक करायचा. खूप मोठं सर्कल किंवा खूप मोठा, त्याला असा खूप मोठा नाही करायचा. जस्ट वरच्या कॉर्नरला टिक, 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 टिक. मी जसं चेक करताना मी तुम्हाला दाखवतो स्क्रीनवर. वरच्या कॉर्नरला टिक करायचा, म्हणजेच मुलांना रब करून पुन्हा परत प्रॅक्टिस करायला थोडंसं इझी राहतं. खूप आपण हार्ड पेन्सिलने किंवा पेन तर बिलकुल नाही. मुलांना जाणीवपूर्वक सांगायचं पेन का यूज करायचा नाही, तर हा पेपर किंवा हे बुकवर त्यांना 2दा, 3दा, 4दा प्रॅक्टिस करता यावी म्हणून. नॉर्मल खूप डार्क पण पेन्सिल नाही. एक नॉर्मल आन्सर दिसला पाहिजे फक्त. एकदम नॉर्मल फेंट पेन्सिलने त्यांना प्रॅक्टिस करायला लावायची आणि 2दा-3दा पण ही प्रॅक्टिस करता येते. आता थोडंसं पुढे जाऊ, की या बुकमध्ये मला अबॅकस टूलने प्रॅक्टिस करायचं. तर पहिले तर प्लीज इकडे लक्ष द्या सर्वजण. हे दोन्ही हात आहेत. या दोन्ही हातांचा वापर आहे, की हा मी राईटी आहे. हा समजा हा माझा राईट हँड आहे. सर्वांच्या राईट हँड आता सध्या आपण पहिला मोड शिकूया, की सर्व राईटी आहेत. लेफ्टींचं पण आपण शिकू. आणि जर तुम्ही राईटी असाल, तर मात्र मग आपला एक मोड असतो, की या राईट हँडमध्ये प्लीज इकडे लक्ष द्या. हा राईट हँड आहे आणि या राईट हँडच्या या 3 बोटांमध्ये हे 2 बोटं ओपन आहेत. थंब आणि इंडेक्स फिंगर ओपन आहेत. थंब आणि इंडेक्स फिंगर ओपन आहेत. या 3 बोटांमध्ये पेन्सिल असली पाहिजे आणि जेव्हा मी हात असा करेल प्लीज, जेव्हा मी हात असा करेल, तेव्हा मला पहिले हे थोडंसं दाखवून देऊ द्या. मला दोघं सेटिंग बघून घ्या. इकडे लक्ष द्या. हा माझा राईट हँड आहे. या राईट हँडमध्ये या 3 फिंगर्समध्ये मी पेन्सिल होल्ड केली आणि या 2 बोटांचा मला वापर करायचा आहे. आणि हे 2 बोटं असे पण नाही. बघा काही जणांचे असे असतील. थोडंसं असे खेकड्यासारखे. थोडंसं असं नाही. खूप असं पण एवढा जोर पण लावायचे असं. मुलं चुका करतात. खूप वेगवेगळ्या पोझिशन असतात. असं. म्हणजे अलगद अशा पद्धतीचा ओमकारला जेव्हा आपण दोन्ही फिंगर्स टच करतो, थंब आणि इंडेक्स फिंगर, त्या पद्धतीने ओमकार झाला पाहिजे. आणि या 3 बोटांमध्ये कायमस्वरूपी पेन्सिल असली पाहिजे. याला म्हणतो आपण अबॅकस पोझिशन. याला आन्सर पोझिशन. इकडे लक्ष द्या बघा. अबॅकस, आन्सर. करा माझ्याबरोबर. अबॅकस, आन्सर. अबॅकस, आन्सर. जेव्हा मुलांना आन्सर लिहायला जायचंय, तेव्हा ही पेन्सिल पुन्हा परत ग्रिपिंगमध्ये येईल आणि पुन्हा परत अबॅकसमध्ये येईल. क्लिअर आहे? म्हणजे जेव्हा अबॅकस करायचं असेल त्यावेळेस या 3 बोटांमधील हे 2 बोटं फिंगरिंग करतील आणि जेव्हा आन्सर लिहायचं तेव्हा आन्सर करतील. क्लिअर आहे? एकदम क्लिअर. हा राईट हँडचा पर्पज आहे. आता हा माझा लेफ्ट हँड आहे. हा माझा लेफ्ट हँड आहे आणि या लेफ्ट हँडला मला मात्र तुम्हाला कॅमेरा खालच्याच बाजूने दाखवावा लागेल
आणि त्यासाठीच मी हा प्रयत्न केला होता. प्लीज इकडे लक्ष द्या. पहिले मी विदाऊट बुक दाखवतो, की नॉर्मली हा माझा लेफ्ट हँड आहे. हा माझा लेफ्ट हँड आहे. या लेफ्ट हाताचे हे जे 3 बोट आहेत, इकडे लक्ष द्या. हे 3 बोट आहेत. म्हणजे हे 2 बोटं जे आहेत, मिडल आणि इंडेक्स फिंगर. हे बघा, या 5 बोटांपैकी हे 2 बोटं, हे 3 बोटं मी एकत्र आणले आणि हे 2 बोटं जस्ट असे करा सर्वजण. करा बरं. मला बघू द्या. लेफ्ट हँड, लेफ्ट हँड, लेफ्ट हाताचे हे 2 बोटं. ओके, व्हेरी गुड, व्हेरी गुड. मोकळे करा त्यांना आणि करवा. आणि आता मी जर दोघं सांगितलं तुम्हाला, तर हे चारही बोटं असे करता आले पाहिजे. चारही बोटं असे करता आले पाहिजे. चारही बोटं असे करता आले पाहिजे. जेव्हा गरज आहे त्या लेफ्ट हाताचे हे 2 बोटं हलवता आला पाहिजे आणि पुन्हा परत राईट हाताचे हे दोन्ही बोटं हलवता आले पाहिजे. व्हेरी गुड. छान करतायत तुम्ही. समजतंय तुम्हाला. वंडरफुल. आता इकडे लक्ष द्या. थोडंसं जबाबदारी देऊ. टाईम मॅनेजमेंट, रोल्स रोल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटी म्हणतात. जसं आपल्या स्कूलमध्ये प्रिन्सिपल, व्हाईस प्रिन्सिपल, क्लास टीचर, पुन्हा परत एक्स्ट्रा टीचर, कोणी वेगवेगळे रोल्स असतात. तसे आपण दोन्ही हाताचे रोल्स देऊया. हा माझा लेफ्ट हँड आहे. या लेफ्ट हाताची सध्या जबाबदारी आपण जेव्हा बेसिकमध्ये आहोत, आपण अजून बिगनर आहोत. जेव्हा एक्सपर्ट व्हाल तेव्हा दोन्ही हातांचा वापर करू आपण. पण आता सध्या आपण बिगनर आहोत. पण तरी पण रूल्स आपण डिसाईड करून घेऊ. या 3 बोटांचा, हा लेफ्ट हाताचा हा जो 3 बोट आहेत, या 3 बोटांच्या आधाराने मला टूल होल्ड करायचे आणि हे 2 बोटं माझे फ्री पाहिजे. म्हणजेच कसे? मी अशा पद्धतीने टूल होल्ड करेल. प्लीज इकडे लक्ष द्या. हा माझा हा युनिट रॉडची बाजू आहे. माझी राईट बाजू आहे. हा माझा राईट हँड आहे. बघा, हा राईट हँड आहे. सर्वजण लक्ष द्या. पहिले समजून घ्या. ही माझी राईट बाजू आहे. आणि आत्ता मी लेव्हल 4 मध्ये फक्त युनिट रॉड आणि टेन्स रॉड आहे. बघा, हा व्हाईट रॉड आणि हा ब्ल्यू रॉड, या दोनच रॉडवर माझे लेव्हल 4 पर्यंतचे कॅल्क्युलेशन होणार आहेत. लक्ष द्या. लेव्हल 4 बोलतोय मी तुम्हाला. इथपर्यंत फक्त या 2 रोडवर करताना मग मी टूल असं होल्ड केलं पाहिजे, की असं होल्ड केलं पाहिजे, हे तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. मी परत एकदा विचारतो, टूल इथं होल्ड करणं चांगलं आहे माझं, की मी इथं होल्ड करणं चांगलं आहे? तर तुम्हाला लक्षात येईल, की मी टूल या पोझिशनला होल्ड करणं हे सर्वात बेस्ट आहे. आणि हे जे 2 बोटं आहेत, हे माझे कधी 10च्या रॉडवर, कधी 100च्या रॉडवर, कधी 1000च्या रॉडवर आले पाहिजे. आता 1000च्या रॉडवर मला थोडासा त्रास होतोय. म्हणून मी पुन्हा परत हात मागे करून घेतला. म्हणून बघा, 1000, 100, 1000, 100, 1000, 100, म्हणजे येलो आणि रेडवर जात आहेत माझे दोन्ही बोटं. बघा, येलो आणि रेडवर जात आहेत. म्हणजेच याचा अर्थ असा मी केला, की मी जेव्हा ॲडव्हान्सला जाईल, तेव्हा जो हा माझा लेफ्ट लेफ्ट हात आहे, पहिले समजून घ्या प्लीज, इकडे लक्ष द्या. नंतर तुम्हाला करायचं आहे, रेकॉर्डिंग अवेलेबल राहील. हा जो माझा लेफ्ट हँड आहे, हा माझा 1000चा रॉड आणि 100ला रॉड नॉमिनेशन झाला. आणि मग तेव्हा माझे हे राईट हँडचे बोटं कुठं जातील? 10 आणि युनिट रॉडवर, 10 आणि युनिट रॉडवर. बघा, 10 आणि युनिट रॉडवर. जर 4 रॉडचा जर मी विचार करतोय ॲडव्हान्सला, तर दॅट टाइम जर मी 4 रॉडचे कॅल्क्युलेशन करतोय, म्हणजे साधारण 1000च्या रॉडवरचे कॅल्क्युलेशन करतोय किंवा 10,000च्या रॉडवरचे करतोय, तेव्हा माझा हा लेफ्ट हँड असा असला पाहिजे, की बघा, 100, 1000 आणि पिंक रॉड 10,000. म्हणजे तो तिघं रॉडवर शिफ्ट होतात. हे तिघं रॉडवर शिफ्ट होतात आणि हे 2 बोटांचा वापर करायचा आहे आपल्याला ॲडव्हान्सला. तुम्ही आतापासून पण करू शकतात. मी मुद्दाम म्हणून आता सांगून ठेवतोय. पण परत मी पण आणलं आणि आता आपल्याला ह्या सर्व रॉडचा काही विचार करायचा नाही. पण तरी पण आपण एक्स्ट्रा ऑर्डिनरी करण्याचा प्रयत्न करतो आणि म्हणून आज पण आपलं कॅल्क्युलेशन कदाचित 10,000 1000च्या रॉडवर पण जाऊ शकतं. आज पण जाऊ शकतं. म्हणून मी हे सर्व गोष्टी सांगून ठेवतोय. पण लेव्हल 4 पर्यंत आपण कुठल्यापर्यंत कॅल्क्युलेशन करतो? ओन्ली युनिट रॉड आणि टेन्स रॉडवर करतो. आणि म्हणून मी असं सांगेल, की मुलांना ॲज अ टीचर म्हणून आपण ॲडव्हान्स लेव्हलला जाणार आहेत, पण मुलांना असं होल्ड करायला लावायचं, की साधारण ह्या 2 बोटांनी, इकडे लक्षात द्या, या 2 बोटांनी 100चा रॉड लॉक करून टाकला पाहिजे. बघा, 100चा रॉड त्यांनी काय केला पाहिजे? लॉक केला पाहिजे. किंवा साधारण त्याने असा 100चा आणि 1000चा रॉड लॉक केला पाहिजे. म्हणजे तो असं पकडून ठेवेल. म्हणजेच आपण 66 प्लस 22 मायनस 6, आन्सर इज द 82. आन्सर इज द, हा ब्ल्यू मध्ये 80 आहे आणि व्हाईट मध्ये 2 आहे. म्हणजे आन्सर इज द 82. असा आपण फक्त या
राईट हँडच्या दोन फिंगर्सचा वापर करून आपण करणार आहेत आणि याची डिसिप्लिन तुम्हाला माहिती आहे. काय एकदा मनातल्या मनात बोला, की जर मला प्लस करायचे असतील लोअर बीट तर आपण थमअप करतो. बोला सर्वजण, काय करतो? थमअप करतो. जर मला लोअर बीट्स सबस्ट्रॅक्ट करायचे असतील म्हणजे 1 to 4 जे असतात किंवा 10 to 40 असतात, ते जर मला सबस्ट्रॅक्ट करायचे असतील तर आपण इंडेक्स फिंगर काय करतो? डाऊन करतो, म्हणजे आपल्याकडे करतो. आणि जर मला +5 किंवा +50 करायचं असेल तर आपण इंडेक्स फिंगर काय करतो? डाऊन करतो, म्हणजे आन्सर लाईनकडे आणतो. आणि जर मला वरचा 50 आणि वरचा 5 जर मला सबस्ट्रॅक्ट करायचं असेल तर आपण इंडेक्स फिंगर काय करतो? अप करतो. एवढं सर्वांना हेच रूल आपण मेंटल अरिथमेटिकमध्ये शिकलोय, माहिती. सेकंड, जर मला +60 करायचं असेल तर मी पिंच करतो किंवा +6 करायचं असेल तर मी पिंच करतो. ॲग्री विथ मी? क्लिअर आहे? आपण मेंटल अरिथमेटिक हे सर्व करतो. आणि त्याच पद्धतीने जर मी 9 केला, दिस इज ऑल्सो पिंच. आणि जर मी -6 केला तर दिस इज अ ओपन पिंच. नाव आन्सर इज द 3. क्लिअर आहे? समजलं तुम्हाला? राईट हँडची जबाबदारी पेन्सिल. म्हणून पेन्सिल कायम इकडे लक्ष द्या. पेन्सिलचं टोक कायम खालच्या दिशेने असेल आणि जेव्हा कॅल्क्युलेशन करेल तेव्हा ती काय होईल? हॉरिझॉन्टल होईल. काय होईल ती? हॉरिझॉन्टल होईल. आणि जेव्हा मी आन्सर लिहायला जाईल तेव्हा ती काय होईल? व्हर्टिकल होईल. हे बघा, अबॅकस, आन्सर, अबॅकस, आन्सर, अबॅकस, आन्सर, अबॅकस, आन्सर. नेक्स्ट थिंग, पुढचं प्रॅक्टिस. हे बघा, हे जे दोन बोट आहेत लेफ्ट हँडचे, हा माझा इंडेक्स फिंगर आहे आणि हा मिडल फिंगर आहे. हा मिडल फिंगर आहे. हा मिडल फिंगर माझ्या अपोजिट आहे, म्हणजे तो 5 कडे आहे. आणि हा जो इंडेक्स फिंगर आहे हा लोअर बीट्स कडे आहेत. म्हणजेच याची जबाबदारी, प्लीज इकडे लक्ष द्या, याची जबाबदारी काय आहे? इंडेक्स फिंगरची ॲज लाईक थंब. बोला सर्वजण मनातल्या मनात, ॲज लाईक थंब. थंब, सॉरी, थंब ज्या पद्धतीने आपल्याला +4 करण्यासाठी आपण अप करतो, तसं जर मी 400 सांगितलं तर तो काय करेल? अप करेल 400 साठी. आणि -300 सांगितलं तर -300 करेल. आणि जर मी +500 सांगितलं तर 500 करेल. आणि आता माझ्याकडे आन्सर 600. आणि जर मी -600 सांगितलं तर हे दोघं ओपन करतील. आणि जर मी +800 सांगितलं तर हे 800 ला क्लोज करतील. आन्सर इज द 800. परत मी जर सांगितलं की +60 पण करतायत आणि मी +9 पण करेल, म्हणजेच दोन्ही हात का वापरायचे ॲडव्हान्सला? जेव्हा आपल्याला मोठे मोठे कॅल्क्युलेशन करायचे असतील तेव्हा जर मी प्रत्येक रॉडवर जर मी माझा युनिटच म्हणजे राईटच हँड वापरत गेलो तर खूप सारा वेळ जाऊ शकतो. आणि नेहमी आपण असं सांगतो, अबॅकस इज द मॅटर ऑफ स्पीड अँड ॲक्युरेसी. आणि ब्रेन वॉन्ट स्पीड. ब्रेनला स्पीड आवडतो आणि म्हणून ब्रेनला अबॅकस आवडतो. देर इज अ कलर, देर इज अ व्हिज्युअलायझेशन, देर इज अ मुवमेंट अँड देर इज अ स्पीड. आणि ब्रेनला नंबर्स पण आवडतात, संख्या पण आवडते, क्वांटिटी पण आवडते. मी असं तुम्हाला सांगितलं होतं. पण ते पिक्चर फॉर्ममध्ये असले पाहिजे. सो ठीक आहे, इकडे लक्ष द्या. राईट हँड आपण समजून घेतला, त्याच्यानंतर लेफ्ट हँडची जबाबदारी सांगितली मी. आता इकडे लक्ष द्या नंदाताई. मी नेहमी सांगत असतो मुलांना, की मग पुन्हा परत खूप काही इकडे तिकडे लक्ष नका देत बसू. आता लक्ष कुठे दिलं पाहिजे? अरे बाबा, मला फक्त ती एवढेच 2 रॉड लागणार आहेत लेव्हल 4 पर्यंत. मग नुसतं एवढंच करा ना. ठीक आहे, एवढं केलं तर ठीक आहे. पण पुन्हा परत एवढं करत बसलो, इकडच्या इकडच्या रॉडची गरजच नाही मला. मी जर फक्त 7 रॉड पर्यंत गेलो तरी 10 लाखचं कॅल्क्युलेशन होतात. आपण काल सांगितलं की साधारण 1 लाख म्हणजे 1 आणि 1 वर 50, म्हणजे 6वी पोझिशन, 6व्या रॉडची पोझिशन असते 1 लाख. आणि 7 रॉडवर गेलो तर 10 लाख होतात. म्हणून एवढं पण गरज नाही, म्हणजे नॉर्मली. म्हणून मी सांगितलं 100 आणि 10चा रॉड लॉक केला. उरलाय फक्त 10 आणि युनिट. आणि फटाफट फटाफट ह्या बोटांचा आपण वापर करून करू शकतो. किंवा मी सांगितलं 44 आहे बघा, 44 मी दोन्ही हातांचा वापर करू 55, 55 -66 आहे बघा, -60 आणि -6 म्हणजे वेळ वाचला माझा. दोन्ही हात पॅरलल करतात. दोन्ही हात वापरायचे म्हटलं तर अजून अधिक कॉन्सन्ट्रेशन लागतं. असं पण तुम्ही करू शकतात. मला काही प्रॉब्लेम नाही. मी मुद्दाम म्हणून ओपन इट, बोथ आर ओपन इट. तुम्ही प्लीज इकडे लक्ष द्या. तुम्ही 99 -66 -22 +53 असं पण करू शकतात. आणि तुम्ही असं पण करू शकतात. 45 -25
+52 - 61 आन्सर इज द 11 असं पण करू शकतात. लक्षात येतंय मी काय सांगतोय? माझा हात दिसतोय तुम्हाला व्यवस्थित? हॅलो, दिसतोय व्यवस्थित? आणि म्हणून तुम्ही दोघं पद्धती मी तुम्हाला ओपन इट, कारण शेवटी तुम्हाला एक्सपर्ट तुम्हाला बनायचंय. म्हणून राखून काहीच ठेवत नाही, की तुम्ही जर तुम्हाला खूप दिक्कत जात असेल किंवा समजा तुम्हाला स्ट्रगलिंग होत असेल, तर तुम्ही एक सिंगल हाताचा पण वापर करू शकतात. जशी-जशी मॅच्युरिटी वाढेल, तसं-तसं तुम्ही सेकंड हात वापरू शकतात. बट जर तुम्हाला आता वाटतंय, की नाही मी एक्सपर्ट आहे, मला खूप छान दोन्ही हात वापरता येतायत, सो यूज इट. बट वापरायचा असेल तर कंटिन्युअसली वापरा आणि जर राईट हँड वापरायचा असेल तर तो राईट हँड कंटिन्यू वापरा. एक थोडासा एका गोष्टीत थोडंसं क्लिअरिटी आणि थोडंसं एक्सपर्टीज करून घ्या. क्लिअर? आता इकडे लक्ष द्या. मला तुमच्याकडनं काय अपेक्षित आहे सर्वजण? प्लीज लक्ष द्या. सर्वजण मला फक्त अजून एक थोडंसं हाय लेव्हलचं माइंडसेट राहून गेलं सांगायचं ते सांगतो. मी मुलांना असं टार्गेट देतो, अनायाताई, की तुम्हाला हा अबॅकस टूल लेफ्ट हँडने होल्ड करून कथ्थक करायचंय. कथ्थक. जे आपण था, था, थै, थ, तप, थम, थ काय चालतं मुलांचं ते काय असेल ते था, था, थै. तर ते डान्स करताना सुद्धा तुमच्या जर अबॅकस टूलवर 22 आन्सर असेल, इकडे लक्ष द्या, 22 असेल, तर ते 33 झालं नाही पाहिजे. किंवा 22 असेल तर ते 12 नाही झालं पाहिजे. म्हणजे सांगण्याचा अर्थ असा आहे, की या हातामध्ये अशी एक स्टॅबिलिटी असली पाहिजे, की अनवॉन्टेड मूव्हमेंट नाही झाली पाहिजे आणि तुमचा अबॅकस टूलवरचा आन्सर हे स्टेडी स्टेडी म्हणतात त्याला. स्टेडी म्हणतात ना, की स्थिर असला पाहिजे. मराठीमध्ये सांगायचं तर स्थिर राहिलं पाहिजे. अशा पद्धतीने आपलं त्याच्यावर कंट्रोल असला पाहिजे. हा थोडा हायर साइडचा मी गोल द्यायचो मुलांना आणि तुम्हाला पण द्यावा लागेल. जेव्हा तुम्ही मुलांचं द्याल, तेव्हा मुलांची व्हायब्रेशन, मुलांची हालचाल, मुलांना एकमेकाच्या खोड्या करणं आणि त्याच्यात आपला आन्सर बदलत राहणं. आणि मग लगेच म्हणतात, की "मॅम मी तर बरोबर केलं होतं आणि मी वेगळं कसं काय आन्सर आलं?" असं होत राहतं. हे ऑब्झर्वेशन तुम्हाला जाणवतील. म्हणून मुलांना सांगायचं, की "बाळांनो, या हाताचं काम आहे टूल होल्ड करणं आणि ते कसं करणं, की या 2 बोटांमध्ये आणि या 2 बोटांनी हा रॉड लॉक करणं." क्लिअर आहे? आणि या हाताचं काम आहे पेन्सिल पण होल्ड करणं आणि बीट पण म्हणणं आणि या हाताचं काम आहे आन्सर पण लिहायला जाणं इथं. इथं आन्सर पण लिहिणं. वरच्या बाजूला सांगतोय मी ते एक्सप्लेन करतो कसं. वरच्या बाजूला आन्सर पण लिहिणं. लक्ष द्या. आता मात्र हे मी अबॅकस टूल घेतलं आणि हे बुक घेतलं. इकडे लक्ष द्या. आणि माझा हा जो ए कॉलम आहे, डे 1चा कॉलम आहे. म्हणजे हा ए कॉलम आहे. हा मी सोडवतोय आणि मी साधारण इथं 2 नंबरचा कॅल्क्युलेशनला इकडे लक्ष द्या सर्वजण. इथून सुरुवात झाली डे 1 आणि 2 नंबरचा कॅल्क्युलेशनला आहे. आता जेव्हा 2 नंबरला कॅल्क्युलेशनला असेल, तर साधारण मी असा अबॅकस टूलने ठेवलं पाहिजे. म्हणजे बघा मी हे सोडवतोय आणि मी अबॅकस टूल इथं ठेवलंय. असं नसलं पाहिजे. अबॅकस टूल असं पण नसलं पाहिजे, की मी हे सोडवतोय आणि अबॅकस टूल मी असं ठेवलंय. साधारण मुलांची सिटिंग अरेंजमेंट अशी असली पाहिजे, की जस्ट व्हिज्युअलाइज झालं पाहिजे त्याला. 4 हे बघा 4 +13 आणि म्हणून 3 इस नॉट अवेलेबल, -2 +5 त्याच्यानंतर -5 -5 आणि म्हणून मी हात हलवला पण नाही. हलवला पण नाही. जेव्हा गरज आहे तो हात तेव्हा लगेच मूव्हमेंट करेल आणि +4 +4 इज -1 +5 आन्सर इज द 16. सांगण्याचा अर्थ असा आहे, की हे हात जेवढ्या जवळ राहतील, जेवढं त्यांचं कॉन्सन्ट्रेट होईल आणि लगेच प्लीज इकडे लक्ष द्या. लगेच मुलांचा आन्सर लिहायला जायचंय ना, हा हात थोडासा असा बाजूला झाला पाहिजे. हे बघा, हा मी काय केला असा होता, तर असा जस्ट बाजूला एका हाताने स्लाइडिंग केलं आणि आन्सर इज द मी इथं 16 लिहितोय. टूलने केलंय म्हणून टूलमध्ये लिहितोय. आणि पुन्हा परत मी तिसरं जातोय ना, मी माझं आन्सर लिहित नाही. तितक्यात माझं टूल बरोबर थर्ड 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 कॅल्क्युलेशनच्या खाली येईल. आणि समजा मी 10 ला आलो, तर हळू हे अबॅकस टूल 10 पर्यंत येईल. असं नाही की 1 ला ठेवलं होतं म्हणून इकडे 10 ला आलो आणि ते 1 लाच आहे. क्लिअर झालं का तुम्हाला सर्वांना? इट इज अ टाईम मॅनेजमेंट. मुलांना ही बेस्ट सवय लावणं, त्यांना मोटिवेट करणं, त्यांना गोंजारून-गांजारून मी नेहमी मागच्या क्लासमध्ये पण तुम्हाला बोललो होतो, की माझ्या क्लासमध्ये लहान-लहान पिलू असायचे माझ्या मांडीवर, खांद्यावर. कसे लाडात त्यांना मी सांगायचो, "बाबा रे, एन्जॉय करा. हा वेगळा क्लास आहे."
तुम्हाला एन्जॉय वाटला पाहिजे. मग माझे बेस्ट फ्रेंड म्हणून मी त्यांच्या लहान लहान मुलं असायचे, मी पण ड्युटीवरून जायचो, धावपळीत असायचो, गेलो का वाट बघायचे, गेल्या गेल्या एकदम त्यांना आनंद व्हायचा आणि एकदम छानपैकी त्यांच्याबरोबर एन्जॉय करत करत ते खेळायचे. त्यातल्या त्यात तुम्ही ऑलरेडी शिक्षण क्षेत्रात काम करताय, तुम्ही शिक्षक आहात, तुम्हाला माहिती विद्यार्थ्यांना जेव्हा गरज वाटली तेव्हा स्ट्रिक्ट व्हावं लागतं, जेव्हा पाहिजे तेव्हा त्यांना त्यांचा मित्र बनावं लागतं, त्यांना फ्रेंड बनून म्हणजे मी कधी कधी आय एम ऑल्सो मी स्वतःला खूप नशिबान पण समजतो. कारण माझ्याकडे अजून पण पिलं बिचारे, आता कंपनीत जरी गेलो तरी माझे पिलं खूप आहेत तिथं. म्हणजे आता पण न्यू जनरेशनच्या मुली, न्यू जनरेशनचे मुलं, दर दीड दीड 2 वर्षांनी नवीन नवीन मुलं कलिग्स म्हणून जॉईन होतात. मग त्यांना शिकवा, त्यांना सांभाळा, त्यांची सुख-दुःख सांभाळा, त्यांचं आजारपण सांभाळा. म्हणजे इतकं फ्रँकली, की आजकालचं जनरेशन पण खूप स्मार्ट आहे. हे मी परत बहिणी आहेत म्हणून सांगतो, की माझ्या त्या लेकी म्हणून माझ्याबरोबर आता माझ्याकडे 30 मेंबरची टीम आहे. त्यात माझ्याकडे 11 महिला आहेत, म्हणजे मुली आहेत माझ्या. तर त्यांचं इतकं म्हणजे इतकं आपल्यापणाने ते मनमोकळं सर्व गोष्टी बोलतात. म्हणजे आजकालचा जमाना फारच भयानक आहे. कदाचित आपल्या जमान्यात आपण अशा गोष्टी कधी कोणाशी शेअर पण करू शकत नव्हतो. कदाचित मला मला पण या वयात आता कळायला लागलं आपल्याला, की अरे आत्ताचा जमाना भयानकच ओपन आहे. भयानकच ओपन आहे. म्हणजे काय म्हणजे आपला जमाना भयानक वेगळा होता. म्हणजे फारच तो आपण खूप क्लोज माइंड होतो. आताचा जमाना फारच ओपन माइंड आहे. आणि म्हणून लक्षात येतं, की न्यू जनरेशन इतकं बिंदास असतं, की ते त्यांचे पर्सनल प्रॉब्लेम, त्यांचे पर्सनल फीलिंग्स, त्यांच्या पर्सनल काय भानगडी असतात, ते लगेच सांगतात आणि विसरून पण जातात आणि पुन्हा परत भानगडी अजून पण करतात. आजकालचा जमाना फारच भयानक आहे. हां, म्हणजे खरं सांगायचं तर मी भाऊ-बहिणीचं नातं आहे म्हणून सांगतोय. का त्या पण बिचाऱ्या माझ्या लेकी आहेत. लेकरं आहेत, लेकी आहेत. त्याच्यामुळे ते सर्व चालूच राहतं. सांगण्याचा उद्देश असा आहे, की जमाना बदल गया. त्याच्याबरोबर आपला पण रोल बदलतो. ॲज अ टीचर्स, ॲज अ एक ट्युटर, ॲज अ मेंटॉर, ॲज अ एक गाईड, ॲज अ कोच आपले पण रोल्स बदलतात. पण त्यातल्या त्यात अजून महिलांसाठी हा सर्वात बेस्ट रोल असतो. ॲज अ ट्युटर, ॲज अ गाईड, ॲज अ कोच, ॲज अ मेंटॉर तुम्ही हा सर्व रोल सर्वात अजून बेस्ट प्ले करू शकतात. कारण मी नेहमी म्हणत असतो, एज्युकेशन फील्डमध्ये आपण काम करणं म्हणजे आपण एक नवीन वेगळं नशीब घेऊन आलोय मी, असं मला स्वतःला आपण समजतो. म्हणून तुमच्यासाठी ही एक मोठं वरदान आहे, की तुम्ही ह्या सर्व पिल्लांबरोबर आपल्यापणाने जेव्हा जाल, तेव्हा अजून त्याची मजा येते. आपल्याला पण नशा असते, की यार बच्चे लोकांमध्ये राहण्याची पण आपल्याला एक नशा येते, की नाही, नाही यार. नशा म्हणजे हौस, आवड. याला नशा आपण म्हणू. म्हणजे त्याला म्हणतात ना, की आपण काय म्हणतात ना, त्याला जुनून म्हणतात आपण. ब्रेन ड्रेन एक जुनून आहे. ब्रेन ड्रेन एक नशा आहे. नशा म्हणजे जुनून. जुनून म्हणजे ते आपल्याला रोज उठलं, की तोच बाबा आपलं काम. त्याला म्हणतात जुनून. तर चला ठीक आहे. सो पुन्हा परत हा माझा लेफ्ट हँड, हा माझा राईट हँड. या राईट हँडमधले पेन्सिल होल्ड करण्याची पोझिशन घेतली. आपण या दोन हातांची पोझिशन समजून घेतली. आपण ह्या हातामध्ये टूल होल्ड केला. आता कॅल्क्युलेशन करू आपण. सर्वजण परत माझ्याबरोबर सर्वजण इकडे बघा. सर्वजण पेन्सिल होल्ड करा आणि चिवचिव चिमणी करून बघा पहिले सर्वजण. मला दाखवा तुमची बरोबर होल्ड केलंय की नाही. मला पेन्सिलचं टोक खाली असलं पाहिजे. कंजूशी करू नका. पेन्सिल चांगली मोठी वापरा. मुलं लई कंजूशी करतात. मला माहिती आहे. छोट्या-छोट्या अशा अशा एकदम 1-1, 2-2 इंचाच्या पण पेन्सिल आणतात. मी त्यांना सांगायचो, "बाबा मी उद्या आणतो रे तुला, एवढी पण कंजूशी नको करू." कंजूशी कुठं कर, एकदम लागल्यास बर्थडेचा केक नको कापू रे बाबा. पण पेन्सिलचा गठ्ठा घे रे बाबा. पेन्सिलचा घे. एक एक वेळ लागल्यास दिवाळीचे 5,000 चे फटाकडे नको फोडू. त्याच्यात श्रीमंती नको दाखवू कोणाला. पण पेन्सिलमध्ये कंजूशी नको करू. कंजूशी कुठं करायची? ते ठरलं पाहिजे. आणि कंजूशी कुठं नाही करायची ते मात्र एकदम ग्रेट, ग्रेट, क्लिअर ठरलेलं पाहिजे. ओके ना? हां, लोकं तिथं मात्र फटाकडे 5-5 हजाराचे फोडतील आणि लेकराला एक साधी पेन्सिल घेऊन देत नाही. त्यांच्या कानचड्यात वाजवला पाहिजे अशा पालकांच्या. त्यांना सांगितलं पाहिजे. कानचड्यात म्हणजे त्यांना शिकवलं पाहिजे आपण. त्यांना आपण चांगले उद्देश दिले पाहिजे, की कुठं खर्च करायचा आणि कुठं नाही करायचा. म्हणजे कानचड्यात म्हणजे खरंच अर्थाचा ते अर्थसकट कानचड्यात नका देऊ. तर त्यांना आपण चांगले शब्द सांगितले पाहिजे, चांगले विचार दिले पाहिजे. ओके, सो पुढे जाऊया. सर्वजण प्लीज पेन्सिल मला दिसत नाही सर्वांकडे. प्लीज, 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 प्लीज. मला फार इम्पॉर्टंट आहे. टोक खाली 3 बोटांमध्ये आणि हे चिवचिव चिमणी मला क्लिअर पाहिजे. मला तुमच्या बोटाची पोझिशन बघायची. कोणाचं असं बोट आहे का? कोणाचं असं आहे का? कोणाचं असं आहे का? बघू द्या मला. ठीक आहे, चलो.
सर्वांचा बऱ्यापैकी चांगले पोझिशन आहे. प्रियंका ताई थोडंसं अजून सर्कलाइज करा, याला सर्कलाइज करा, असं नका होऊ देऊ, पुढे असं नका होऊ देऊ, नंतर त्रास होतो त्या गोष्टींचा. व्हेरी गुड, थोडं पॉइंटर येऊ द्या. ठीक आहे, रेडी फॉर द कॅल्क्युलेशन. डाव्या हाताने टूल होल्ड करा. साधारण 100 किंवा 1000च्या रॉडवर हे दोघं पार्क करून ठेवा. आणि हे दोन बीट फक्त मला गरजेचे आहेत म्हणून 0 करून घेतले. ओके. 44, थम अप प्लीज एव्हरी वन, थोडासा फास्ट. संगीताताई, ते टूल वरती आधांतरित ठेवायची गरज नाही. ते टूल आहे ना, डायरेक्ट ठेवून द्या बुकवर. प्लेन स्लेट किंवा प्लेन जे सपोर्ट सिस्टम असेल ना त्याच्यावर ठेवा. मला नाही दिसलं तरी चालेल, पण खाली ठेवून द्या. हे फक्त मी तुम्हाला दाखवायचं म्हणून मी माझा कॅमेरा इथं गेलेला आहे. ओके, क्लिअर. रेडी फॉर द कॅल्क्युलेशन. सेट द झिरो. सेट द झिरो म्हटलं की एवढं जास्तीत जास्त 100,000 पर्यंतचं केलं. ओके. 68, हे बघा पिंच केलं 68 साठी दोघं ठिकाणी. प्लस 24, हे बघा 20 डायरेक्ट झालं. आणि 4 साठी -6 + 10. -6 + 10 क्लिअर आहे. जमतंय सरांना. व्हेरी गुड. -81, हे बघ -80 साठी ओपन पिंच केला आणि 1 आपण इंडेक्स फिंगरने डाऊन केला. +48, आता 40 साठी 40 डायरेक्ट अवेलेबल नाहीयेत 10च्या रॉडवर. आणि 40 साठी -10 + 50. आणि 8 इज द डायरेक्ट अवेलेबल. +21, हे बघा 20 डायरेक्ट अवेलेबल 10च्या रॉडवर. बट 1 इज नॉट अवेलेबल ऑन युनिट रॉड. सो +1 इज इक्वल टू, बोला मनातल्या मनात, -9 + 10. आन्सर इज द, तुम्हाला सर्वांना ब्ल्यू रॉडवर, जर ब्ल्यू असेल तुमचा आणि माझा सेम, तर ब्ल्यू रॉडवर आन्सर इज द 8080. क्लिअर आहे. वापरता येतं सर्वांना. नो डाऊट. आता मी माझं सांगून झालं. आता मी ट्रायल घेतो तुमची. तरुणताई, खरं प्लीज इकडे लक्षात द्या. डाऊट असेल ना तर डाऊट विचारा. पण अजून एक मला विचारायचं राहून गेलं. हु इज द लेफ्टी इन अवर क्लास? कोण लेफ्टी आहे? लेफ्टी आहे कोणी? मग सांगा की पूजाताई. लेफ्टीवाल्यांचं राहून गेलं ना. लेफ्टीने सांगितलं पाहिजे मी लेफ्टी, मी कसं करू? विचारलं पाहिजे, कारण तुम्ही हाताने आन्सर लिहिणार नाही. आता तुमच्यासाठी इकडं. पण तुमच्याकडे क्लासमध्ये लेफ्टी पण स्टुडंट येईल. मग तो पण तुम्हाला माहिती पाहिजे. इकडे लक्ष द्या सर्वजण. लक्ष द्या पहिले आता सर्वजण. माहीत करून घ्या. पहिले मी सांगितलं हा राईट हँड आहे. या राईट हँडमध्ये मी पेन्सिल अशी ठेवली. हा थंब आहे. थंबच्या अपोजिटला माझा टोक जाईल. आणि मी हे 3 बोटं टर्न केले. आणि मी अशा पद्धतीने हे केल्यानंतर ही बंदूक तयार झाली. तिला आपण क्लिंच केली. हा राईट हँड होता. हा राईट हँड होता. क्लिअर आहे. आता लेफ्टी हँडमध्ये प्लीज इकडे लक्ष द्या. पुन्हा परत हा लेफ्ट हँड आहे. या लेफ्ट हँडमध्ये कसं ठेवायचं प्लीज इकडे लक्ष द्या. हे जे 2 बोटं आहेत ना, हे 2 बोटं पेन्सिलीच्या वरती आले पाहिजे. हे 2 बोटं पेन्सिलीच्या वरती आले पाहिजे. म्हणजे लक्ष द्या. या 3 बोटांमधून पेन्सिल अशी टाकायची. म्हणजे हे 2 बोटं, हा जो लिटल फिंगर आणि थंब वरती आला पाहिजे. टाका बरं सर्वजण. सर्व, कारण आपल्याला मुलांना पण शिकवता आला पाहिजे ना. तुमच्या क्लासमध्ये पण मुलं येतील. लक्ष द्या. परत एक बघा. या 3 बोटांमध्ये सर्वजण पेन्सिल टाका. 3 बोटांमध्ये पेन्सिल टाका. आणि समजून घ्या आता. इम्पॉर्टंट पार्ट आहे. पूजाताई पहिले बघून घ्या. हा हात मी उलटा केला. आणि उलटा केल्यानंतर मी असा, हे बघा, म्हणजे मी काय केलं, लक्ष द्या. मी काय केलं, माझ्या हातामध्ये पेन्सिल पण आहे. आणि मी जेव्हा आन्सर लिहायला जाईल, हे बघा, आन्सर लिहायला जाईल, तेव्हा माझं या लेफ्ट हातामध्ये पेन्सिलचं आलं पाहिजे. आणि पुन्हा परत जेव्हा मी, हे बघा, अबॅकस, आन्सर, अबॅकस, आन्सर, अबॅकस. अबॅकस म्हणजे काय? पुन्हा परत बघा, या बोटामध्ये आणि या बोटामध्येच आलं पाहिजे ते खाली. असं आलं पाहिजे. थोडी प्रॅक्टिस करावी लागेल. आणि पुन्हा परत आन्सर, अबॅकस, आन्सर, अबॅकस, आन्सर, अबॅकस, आन्सर. करून बघा. करून बघा. कारण मुलं तुम्हाला विचारतील, "मॅम मी लेफ्टी आहे. मी कसा होल्ड करू पेन्सिल? मी कसा आन्सर लिहू?" क्लिअर आहे? तरी मी कालचा उद्याचा जो व्हिडिओ देईल त्याच्यामध्ये, किंवा आज देईल मी, त्याच्यामध्ये सर्व डिटेल आहे. मला आता व्हिडिओची लिंक सापडली नाही म्हणून देऊ शकलो नाही. पण तरी मी तुम्हाला समजून सांगितलं. क्लिअर आहे? हे बघा. दॅट टाइम नंतर या हाताची काम टूलला होल्ड करणं. पुन्हा परत तेच 100चा रॉड, 10चा रॉड, 1000चा रॉड, आणि पुन्हा परत या हातांचं काम बीट मुव्हमेंट करणं. पण तुम्ही आन्सर लिहिताना प्लीज इकडे लक्ष द्या. इमिजिएटली या हाताने लगेच लगेच टूल इकडे बाजूला करायचं. या हाताने टूल, कारण आता माझा लेफ्टी हात, मी लेफ्टी नाहीये, त्याच्यामुळे मी जास्त एक्सपर्ट नाहीये. लगेच तुमचा हात आन्सर लिहिल.